नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो. सध्या सर्वच विभागातील द्राक्ष बागा ह्या काळी परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. परंतु सध्या पडणाऱ्या पावसामुळे वेलीच्या शेंड्याचा जोम वाढून वेलीमध्ये तयार झालेले अन्नद्रव्य ही शेंड्याच्या वाढीसाठी वाया जात आहे. त्यामुळे आपल्याला काळी परिपक्वता होण्यास अडचण येत आहे. त्यासाठी काळी परिपक्व होण्यासाठी आपण पुढील उपाययोजना करू शकता. त्यामध्ये पहिली उपाययोजना म्हणजे शेंडा पिंच करणे. दुसऱ्या उपाययोजनेमध्ये आपण बगलफुटी काढू शकता. तिसरी उपाययोजना म्हणजे आपल्या काड्या योग्यरित्या तारेवरती बांधून घेणे गरजेचे आहे. चौथ्या उपाययोजनेमध्ये आपण वाढ नियंत्रकांचा वापर करावा. त्यासाठी आपण मजल 0.25 मिली ते 0.5 मिली प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करू शकतात. पाचवी आणि महत्त्वाची उपाययोजना म्हणजे योग्य अन्नद्रव्यांचा वापर म्हणजेच संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन. काळी परिपक्वतेच्या अवस्थेत आपल्याला काडीच्या वाढीची गरज नसते. या अवस्थेत आपण नायट्रोजनचा वापर कमी प्रमाणात किंवा शक्यतो बंद करावा. तसेच फवारणीमधून पोटॅशची पूर्तता करावी. त्यासाठी आपण केरोडो 0.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन फवारणी करावी किंवा पोटॅशियम शोनाइट 2.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपण फवारणी करू शकतात. तसेच काळी परिपक्वतेसाठी व शेंड्याचा जोम थांबण्यासाठी आपल्याला जमिनीमधूनही अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी आपण जमिनीतून SOP किंवा पोटॅशियम शोनाइट एकरी 10 ते 25 किलो या प्रमाणात देऊन घेऊ शकता. तसेच जमिनीमधील पोटॅशचा अपटेक वाढवण्यासाठी आपण डॉक्टर बॅक्टोज KMB4K 1 किलो प्रति एकर या प्रमाणात देऊन घ्यावे. आपण वरील उपाययोजना केल्यास आपल्याला नक्कीच आपल्या वेलीची वाढ थांबून काळी परिपक्वता मिळण्यास मदत होईल. धन्यवाद.